डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला QSI गेज या संस्थेकडून डायमंड श्रेणी प्राप्त झाली आहे. QSI गेजचे व्यवस्थापकीय संचालक रवीन नायर आणि सहाय्यक संचालक सुबिन राज यांनी कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांना हे प्रमाणपत्र प्रदान केलंय. विद्यापीठाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करत या अधिकाऱ्यांनी डॉक्टर पाटील यांचा गौरव केला. डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सभागृहात हा गौरव सोहळा झाला. यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, IQAC संचालक डॉक्टर शिंपा शर्मा व्यासपीठावर उपस्थित होते. हे मानांकन विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून विद्यापीठाच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं असल्याच्या भावना कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. अध्यापन आणि शिक्षण, सामाजिक जबाबदारी, शासन व्यवस्था आणि रचना या 3 विभागामध्ये विद्यापीठाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्लॅटिनम, तर प्राध्यापक गुणवत्ता, रोजगार योग्यता आणि सुविधा या विभागांमध्ये डायमंड मानांकन मिळालंय. QSI गेज संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर रवीन नायर यांनी यावेळी बोलताना जगभर फिरलो पण इथल्यासारखा सन्मान आणि आपुलकी पाहिलं नसल्याचं सांगितलं. कोणत्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन विद्यापीठ विद्यार्थ्यांना देतं याचं परीक्षण करण्याचं काम QSI गेज संस्था करते, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांकडं कोणतं विद्यापीठ कॅम्पस चांगलं आहे हे कळण्याचा कोणताही पर्याय नसतो. हा पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम संस्था करते. या परीक्षणासाठी 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो. यामध्ये टीचिंग अँड क्वालिटी, फॅकल्टी क्वालिटी, देण्यात येणाऱ्या फॅसिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अशा अनेक बाबींचं परीक्षण या कालावधीत होतं. एकूण 5 प्रकारच्या श्रेणी संस्थेकडून देण्यात येत आहेत. यामध्ये ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम श्रेणींचा समावेश आहे. पहिल्याच वेळी 2री श्रेणी प्राप्त करून डी.वाय. पाटील विद्यापीठानं एक बेंचमार्क सेट केला असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑलमोस्ट सेकंड टॉप लेवल पे है अभी यूनिवर्सिटी. सो इसका मतलब ये है कि यूनिवर्सिटी हैज़ बीन डूइंग अ लॉट ऑफ गुड वर्क इन टर्म्स ऑफ प्रोवाइडिंग द बेस्ट फैसिलिटीज़ जो स्टूडेंट्स को देना चाहिए, बेस्ट एनवायरनमेंट, टीचिंग एनवायरनमेंट फैकल्टी को देना चाहिए. ये सारे एरियाज़ में यूनिवर्सिटी बहुत अच्छा कर रही है. ये उसके लिए एक बेंचमार्क है जो iGEJ ने किया है. ये इंडिया के मोस्ट इंडिपेंडेंट और प्राइवेट क्रेडिबल असेसमेंट एजेंसी है जो QS ग्लोबल का जो QS ग्लोबल जो रैंकिंग एजेंसी है उसका एक इंडियन सब्सिडरी है. एंड आवर कोर विजन इज़ दैट ये जो प्लेटफॉर्म है स्टूडेंट्स को बेनिफिट हो कि क्या क्या क्वालिटीज़ है एक यूनिवर्सिटी का. सो एक इंटरनल असेसमेंट है थ्रू QS. यूनिवर्सिटी बिलिंगली ये असेसमेंट लेती है और उसको असेस करके देन दे ट्राई टू टेल देयर स्टूडेंट्स कि क्या उनका स्ट्रेंथ्स है. सो बहुत खुश है यहाँ पे आके. द यूनिवर्सिटी का जो कमिटमेंट है क्वालिटी के ऊपर बहुत अच्छा है एंड वी लुक फॉरवर्ड टू वर्किंग विद द यूनिवर्सिटी. IQAC संचालिका डॉक्टर शिंपा शर्मा यांनी पहिल्यांदाच अशा पद्धतीचं डायमंड श्रेणी मिळत आहे हे अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. हे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जायची एक प्रेरणा पण देणार आहे आणि एक मार्ग पण दाखवणार आहेत. QSIच्या iGEJ बरोबर जी आमची पार्टनरशिप आहे ह्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड्स काय असतं त्याच्यासाठी आपल्याला कुठे कुठे लक्ष द्यायचं आहे, कुठे कुठे आम्ही अजून ग्लोबल स्टँडर्ड्स आम्ही प्राप्त करू शकते हे आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला कळते की पुढे कसं करायचं. आणि हे म्हणून हे डायमंड रेटिंग आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा QSI गेजमध्ये डायमंड रेटिंग भेटलं हा पण एक प्रकारचं एक रेकग्निशन आहे. कारण पहिल्या रेटिंगमध्ये डायमंड भेटलं असं सोपं नसतं. म्हणून आम्हाला अजून अभिमान आहेत. आमच्या मॅनेजमेंट संजय पाटील साहेब, पृथ्वीराज पाटील साहेब किंवा आपल्या कुलगुरू असेल, कुलपती असेल, सगळ्यांचा मेहनत ह्याच्यात गेलेलं आहेत. आणि म्हणून आमच्या फॅकल्टी, आमचे स्टुडंट्सनी हे प्रेरणा घेऊन पुढे जायची त्यांनी शक्ती भेटली आहे. कुलगुरू डॉक्टर RK शर्मा यांनी हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं सांगत खूप मोठी अचीव्हमेंट असल्याचं सांगितलं. यापुढं आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर AK गुप्ता, अजय डोईजड, सोहन शिरगावे, ॲडव्होकेट रवी शिराळकर, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, डॉक्टर RB नेरली यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, रजिस्ट्रार, विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान रवीन नायर आणि सुबिन राज यांनी DY पाटील हॉस्पिटल, सिम्युलेशन लॅब यासह विविध विभागांना भेट दिली. त्याचबरोबर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून गुणवत्ता हमी आणि पुढील प्रगतीबद्दल मार्गदर्शन केलं.